जन्म आणि मृत्यू या पृथ्वीवरचं सर्वात शाश्वत आणि सत्य आहे. कारण इथे जन्माला आलेला प्रत्येक जीव हा कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाराने मृत्यू पावणार आहे हे निश्चित आहे. म्हणून करताच या पृथ्वीला मृत्यूलोक म्हणलेला आहे. इथे काही जर सगळ्यात सत्य आहे, खरं आहे, तर तो म्हणजे मृत्यू आहे. आणि या मृत्यूनंतरून आपण म्हणतो की पुन्हा एकदा मनुष्य जन्म घेतो आणि त्या जन्माच्या मधला जो काळ आहे म्हणजे मृत्यू झाल्यानंतरून जन्म मिळेपर्यंतचं जे जीवन आहे, तर त्या जीवनामध्ये मनुष्याने जी कर्म केलेली आहेत त्या कर्मानुसार त्याला फळ मिळतं असं आपल्या पुराणांमध्ये वर्णन आहे. कारण मनुष्याने जिवंतपणे जर का क्रूर कर्म केलेलं असेल, वाईट कर्म केलेलं असेल, तो मनुष्य तशाच पाप योनीमध्ये जन्माला जातो. त्याने जीवनामध्ये जर पुण्य संचय केला असेल, सत्कर्म केलेला असेल, भगवत चिंतन केलेलं असेल, तर तो मनुष्य हा भगवत भक्तीने परिपूर्ण होऊन भगवंतापर्यंतच जातो. आणि याचंच वर्णन भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये करतायत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तू या युद्धामध्ये तुझा मृत्यू किंवा तुझ्या शत्रूंचा मृत्यू कशा प्रकारे होईल याने तू भयभीत झालेला आहेस. परंतु निश्चयाने तू एक विचार कर, जर जो मनुष्य अंतकाळापर्यंत ज्या गोष्टीचं स्मरण करतो आणि ज्याने भयभीत होतो, त्या भीतीनेच त्याच्या मनामध्ये मृत्यूसाठी भय निर्माण होतं. आणि जो त्याला मारणार आहे त्याच प्राण्याचा किंवा त्याच शस्त्राचा याचा विचार करून तो त्या योनीमध्येच जन्म घेतो. कारण अंतकाळामध्ये जशी मनुष्याला स्मृती असते त्याचप्रमाणे मनुष्य त्याच योनीमध्ये जन्माला जातो किंवा त्याच लोकामध्ये वास करतो. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण सांगतायत की जो भगवत भक्त आहे त्याने त्याचं कर्म करत असताना, कारण मनुष्याला जीवनामध्ये त्याचं कर्म कधीही चुकत नाही, त्याने जीवाला जन्म झालेला आहे म्हणजे एका ठराविक कालावधीनंतरून त्याला त्याचं जीवन जगण्यासाठी काहीतरी कर्म करणं हे निश्चित आहे. परंतु हे कर्म करत असताना त्याने भगवंतांना न विसरता आणि भगवंतांचं चिंतन न सोडता भगवत भक्तीनेच त्यांच्याशी एकरूप होऊन जावं. त्याने काय होईल तर अंतकाळापर्यंत अभ्यास केल्या कारणाने शेवटच्या क्षणाला सुद्धा भगवंतांचं स्मरण, भगवंतांचं चिंतन मनामध्ये राहील. आणि भगवत चिंतनानेच जर त्या मनुष्याचा प्राण निघून गेला तर तो भगवान श्रीकृष्णांपर्यंत जाऊन त्यांच्याशी एकरूप होऊन जाईल. जन्म मृत्यूचा हा जो संसाराचा फेरा आहे हा त्याचा निश्चितपणाने चुकेल. अत्यंत सुंदर असं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडलं तर हे शेअर करा. धन्यवाद. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समदभावं याति नान्यत्र संशयः. यं यं वापि स्मरन् भावं त्यजन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामेवैष्यस्य संशयः.